तुम्ही म्हणत असाल ही आग कसली? तर रामराम भाऊंनो, आज आपल्या आजी बाबाचे पित्र होते, तर आपल्याला जायचं होतं नाशिकला जायचं होतं. तेवढ्यात आपण बस स्टँड पार केलं. तेवढ्यात इथं बघतो का, इथं तर मोठा कट्टा होता. तेवढ्यात आमची KIT हायस्कूल लागलेली होती. इथं कोण कोण शाळेत आलेलं आहे कमेंटमध्ये सांगा बरं का. मग पुढं आलो, तेवढ्यात पावसाचं वातावरण झालं होतं आणि इथं 100% आम्हाला पाऊसच लागला हो. एवढा डेंजर पाऊस होता ना हो. आधी ऊन पडलं नंतर पाऊस पडला. म्हटलं चला आता गावचा बाजार आहे, गावचा बाजाराचा थोडा व्हिडिओ तरी काढू. हे बघा पावसामुळे किती हाल झालेले होते. अक्षरशः लोकांना बसायला सुद्धा जागा नव्हती. हे बघा किती पाणी झालेलं होतं या ग्राउंडवर, विचारचं सोय नाही. कसबे सुक्यानेमधून कोण कोण व्हिडिओ बघते कमेंटमध्ये सांगा. हे बघा इकडं जाय तिकडं जाय, इकडं जाय तिकडं जाय. मग या काकाला म्हटलं आता मस्त 50चा भत्ता द्या मला, एक तर मोकार भूक लागली. त्याच्या तिकडं बघतो काय, इथं कोणती वस्तू घ्या 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. हे बघा शेतकरी किती कष्ट करत होते. आणि इकडं आलो, कोणाला काही वस्तू घ्यायची असेल तर घेऊ शकतो बरं का. आमचा बाजार खूप फेमस असतो कसबे सुक्याण्याचा. इकडं बघतो काय, हे काका तर वेगळ्याच ब्रँडचा साबण विकत होते. काकाला म्हटलं तुमच्या ब्रँडच्या साबणाची मी आता मार्केटिंग करेल बरं का. तर मग कसा वाटला आमचा कसबे सुक्याण्याचा बाजार कमेंटमध्ये सांगा. आणि जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि फॉलो करा.